व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिवाजी विद्यापीठाच्या बाहेर कोल्हापूर युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीनं हल्लाबोल। भ्रष्टाचार, विद्यार्थी आरोग्य, परीक्षा, निष्क्रियपणा व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी। पूर्वी 210 प्राध्यापक कार्यरत होते, परंतु गेल्या 8 ते 10 वर्षात ही संख्या 90 प्राध्यापकांवर आली। व हास्यास्पद बाब म्हणजे काही विभागात एकही प्राध्यापक नाही, तर काही विभागात एकाच प्राध्यापकावर काम चालवलं जातं। परंतु विद्यापीठ प्रशासनाची उदासीनता व कुलगुरूंचे दुर्लक्ष या सर्वांना कारणीभूत आहेत। विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची संख्या ही देखील दिवसेंदिवस कमी होत आहे। या सर्व प्राध्यापकांच्या निवडीमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक घोटाळा आहे। याचमध्ये एक सहसंचालक अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडले व त्यांना ते पद गमवावे लागले, हे त्यांचे उदाहरण आहे। सहप्राध्यापक भरतीमध्ये एका प्राध्यापकाला नोकरी देण्यासाठी 60 लाख रुपये किमान मोजावे लागतात। ही कोल्हापूर वासियांना न शोभणारी घटना आहे। वरील सर्व प्रकार पाहता आपण आपली कार्यपद्धती बदलून वरील सर्व समस्यांचे निरसन करून या विद्यापीठाला मोकळा श्वास द्यावा, अन्यथा येणाऱ्या काही दिवसात युवासेना सर्व अधिकाऱ्यांना तोंडाला काळे फासल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा पद्धतीचा इशारा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। यानंतर रजिस्ट्रार विहान शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व लवकरच भ्रष्ट अधिकारी निलंबित करू व विद्यापीठातील सुरळीतपणा लवकरच मार्गी लावू असं आश्वासन दिलं। आंदोलनाच्या ठिकाणी फ्लेक्सवर कार्टून सिम्बॉलमध्ये अधिकाऱ्यांची फजिती मांडली होती। यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा युवा अधिकारी मंजित माने, योगेंद्र माने, प्रदीप हांडे, फिरोज मुल्लानी, शेखर बारटक्के, सानिका दामुगडे, माधुरी जाधव, प्रिया माने, अक्षय घाडगे, रघु भावे, चैतन्य देशपांडे, प्रतीक भोसले, अवधेश करंबे, कीर्ती कुमार जाधव, सुनील कानूरकर, योगेश लोहार, मारुती कारंडे, प्रथमेश देशिंगे, अनिकेत सुर्वे, आदर्श खडके, सुजित चौगुले, सचिन नागतिलक आदी उपस्थित होते। इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव। आज कोल्हापूर युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीनं विद्यापीठातला जो भ्रष्ट कारभार आहे त्याच्या संदर्भात आम्ही आधी इथं निदर्शनं केले आहेत। खरं तर आरोग्याची समस्या आहे। विद्यार्थ्याला कुठल्या परवा दिवशी एक साप चावला, त्याला एकाला चक्कर आली तर विद्यापीठ म्हणतं की तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जावा आणि स्वतःची बाजू काढून टाकतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे UGCने एक परवा नियम जाहीर केला, त्यामध्ये पंतप्रधानांचे फोटो सगळ्या महाविद्यालयाच्या बाहेर लागले पाहिजे असा एक जुलमी नियम तिने दिला। त्यावर विद्यापीठातले कुलगुरू काहीही बोलत नाहीत, मूग गिळून शांत बसू आहेत। तिसरं महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षापूर्वी 210 पदे या विद्यापीठात होती प्राध्यापकांची, ती आता संख्या 90च्या आसपास आली आहे। काही तर डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक देखील नाही आहेत। परीक्षा विभागात देखील गोंधळ आहे। आज विद्यार्थी नापास होतो, परत काही महिन्यांनी तो परत पास होतो, सारखे पेपर फुटतात। अशाच बरोबर सहप्राध्यापक निवड प्रक्रियेत देखील मोठा गोंधळ आणि मोठा भ्रष्ट कारभार झालेला आहे। एकच विद्यार्थी, एकच प्राध्यापक निवड समितीवर वारंवार गेलाय। या सगळ्याचा विचार करता विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांना विद्यापीठाचा ताळमेळ लागलेला नाही, जणू हे विद्यापीठ बंद पाडण्याची यांनी सुपारी घेतली आहे। म्हणून आज आम्ही इथं यांना जाब विचारण्यासाठी इथं आलोय। भविष्यात त्यांनी स्वतःला आवरलं नाही आणि यातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जर त्यांनी हाकललं नाही तर आम्ही युवा सेनेच्या वतीनं सर्वांना काळं फासल्याशिवाय शांत बसणार।